1970चं दशक, नागपूर. वडिलांकडून मिळालेली मूल्य आणि आईने रुजवलेली संवेदनशीलता अशा लोकहिताची परंपरा जपणाऱ्या कुटुंबात आकार घेत होतं एक असं नेतृत्व ज्याने पुढे लाखो लोकांच्या आयुष्यात बदल घडवला. हा प्रवास आहे महाराष्ट्राच्या प्रगतीचा नवा अध्याय रचणाऱ्या वेगवान नेतृत्वाचा. नागपूरच्या गल्ल्यांपासून ते मंत्रालयाच्या जबाबदाऱ्यांपर्यंतचा हा प्रवास आहे देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस म्हणजेच महाराष्ट्राच्या लाडक्या देवाभाऊंचा. 1980चे दशक. देवाभाऊंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असतानाच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम सुरू केले. पुढे याच काळात त्यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या वॉर्ड अध्यक्षपदी निवड झाली. 1990चे दशक सुरू झाले आणि त्यांच्या खांद्यावर नागपूर पश्चिम मतदारसंघाचे पदाधिकारी म्हणून जबाबदारी सोपवली गेली. याच वेळी प्रभू श्रीरामांच्या या भक्ताने वयाच्या अवघ्या 20व्या वर्षीच पहिली कार सेवा केली. 90चं दशक देवाभाऊंच्या आयुष्याला कलाटणी देणारं ठरलं. 1992 साली वयाच्या 21व्या वर्षी ते नागपूरमध्ये पहिल्यांदा नगरसेवक झाले आणि पुढच्या 5 वर्षात देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात तरुण महापौरही. महापौर पदाच्या कार्यकाळात झोपडपट्टी परिसरातही दर्जेदार शौचालय आणि सांडपाणी व्यवस्था उपक्रम राबवून मानवी प्रतिष्ठा हे संविधानिक मूल्य त्यांनी प्रत्यक्ष राबवले. 29व्या वर्षी नागपूरच्या जनतेने पश्चिम विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा देवाभाऊंना आमदार बनवले. ते आजतागायत त्यांच्यावरचे आपले प्रेम नागपूरकरांनी कमी होऊ दिलेले नाही. 2013 साली पक्षाने देवाभाऊंवर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आणि त्यानंतर देवाभाऊंच्या पायाला लागलेली माती आजवर कधीही निघालेली नाही. 2014च्या विधानसभा निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष देवेंद्रजींच्या नेतृत्वात भाजपाने एक ऐतिहासिक विजय मिळवला आणि केंद्रातल्या नरेंद्रने महाराष्ट्रातल्या देवेंद्रच्या हातात जनसेवेचा राजदंड सोपवला. नागपुर के लोगों ने महाराष्ट्र को बहुत बड़ी भेंट सौगात दी है. वो भेंट सौगात का नाम है देवेंद्र फडणवीस. इथूनच सुरुवात झाली महाराष्ट्राच्या सुवर्ण अध्यायाला. 31 ऑक्टोबर 2014 ही केवळ मुख्यमंत्री पदाची शपथ नव्हती, तर महाराष्ट्रातल्या रेड टेप कल्चरला रेड कार्पेट कल्चर मध्ये बदलणारी भविष्यवाणी होती. मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की 50, 75, 100 वर्षे केवळ कागदावर असलेले प्रकल्प प्रत्यक्षात उतरू लागले. अटल सेतू, कोस्टल रोड, मुंबई पुणे आणि नागपूर मेट्रो, नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग असे जनरेशन नेक्स्ट पायाभूत प्रकल्प असो किंवा जलयुक्त शिवार, शेतकऱ्यांवरील कर मोडून काढणे असो की बाजार समितीत मतदानाचा अधिकार असो, असे शेतकरी हिताचे निर्णय घेतले. महाराष्ट्राचा दुष्काळ हा इतिहास असेल अशी भीष्म प्रतिज्ञा करणाऱ्या देवाभाऊंचे मराठवाडा वॉटर ग्रीड आणि नदी जोड प्रकल्प हे उद्याच्या महाराष्ट्रासाठी वरदान ठरणार आहेत. याशिवाय अनाथांना 1% आरक्षण, ओबीसीचे स्वतंत्र मंत्रालय आणि मराठा आरक्षण देऊन न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही 4ही संविधानिक मूल्ये देवाभाऊंनी बळकट केलीत. मुख्यमंत्री पदाच्या पहिल्या कार्यकाळात देवाभाऊंनी महाराष्ट्रात घडवलेल्या परिवर्तनामुळेच 2019च्या विधानसभेत महाजनादेशाने पुन्हा महायुतीलाच कौल दिला. मात्र सर्वात जास्त आमदार असूनही देवाभाऊंना विरोधी पक्षात बसावं लागलं आणि महाराष्ट्राला आजवरचा सर्वात प्रभावी विरोधी पक्ष नेता लाभला. आणि केवळ महाराष्ट्राने नाही तर संपूर्ण भारताने FBI म्हणजे फडणवीस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन ही नवी व्याख्या अनुभवली. मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूँ लौट कर वापस आऊंगा. 30 जून 2022 देवाभाऊंसाठी सत्ता हे स्वार्थाचे नाही तर अंत्योदयाचे माध्यम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. सलग 5 वर्ष मुख्यमंत्री असणाऱ्या देवाभाऊंनी महाराष्ट्राला पुन्हा विकासाच्या ट्रॅकवर आणण्यासाठी शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद दिले आणि आधी देश, नंतर पक्ष आणि त्यानंतर मी हे सूत्र प्रत्यक्षात उतरवत
स्वतः उपमुख्यमंत्री पद स्वीकारून हा जनसेवक पुन्हा झपाट्याने कामाला लागला. 2023 मध्ये जपानच्या 1200 वर्ष जुन्या कोयासन विद्यापीठाने देवाभाऊंच्या पायाभूत सुविधा आणि जलनीतीने प्रभावित होऊन त्यांना डॉक्टरेट उपाधीने सन्मानित केले. याच विद्यापीठाच्या प्रांगणात मुख्यमंत्री देवाभाऊंनी 2015 साली दिलेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा इतरांना आजही प्रेरित करतो आहे. त्याच वर्षी जपानच्याच ओसाका विद्यापीठाने सामाजिक आर्थिक सुधारणांसाठी त्यांना डॉक्टरेटने सन्मानित केले. आजवर जगातील केवळ 10 व्यक्तित्वांनाच हा सन्मान प्राप्त झाला आहे. त्यात देवाभाऊ एक आहेत ही भारतासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. 2019 ते 2022 या 2.5 वर्षात स्थगित झालेले प्रकल्प देवाभाऊंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या साथीने पुन्हा विकासाच्या ट्रॅकवर आणले. मेट्रो, अटल सेतू, समृद्धी सारखे प्रकल्प धावते झाले. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर नमो सन्मानाच्या मदतीने पुन्हा हास्य परतले. लाडक्या बहिणींच्या सक्षमीकरणाची जबाबदारी स्वीकारली आणि लाडक्या बहिणींनीही देवाभाऊंच्या पारड्यात भरभरून माया टाकली. विधानसभा निवडणुकीत 132 जागांसह भाजपा महायुतीत सर्वात मोठा पक्ष ठरला आणि 232 जागांसह महायुती पुन्हा सत्तेत आली. मी पुन्हा येईल. 2019 साली मी पुन्हा येईन हे वचन देवाभाऊंनी जनतेला दिले होते आणि 2024ला जनतेनेच त्या वचनाची पूर्तता केली. देवेंद्र सरिता गंगाधर फडणवीस ती पहिली कारकीर्द इन्फ्रास्ट्रक्चरसाठी ओळखली गेली, तर 2024 पासूनची कारकीर्द ही सुशासनासाठी ओळखली जाईल हे मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला सांगितले आणि त्याच दृष्टीने सरकारी सेवा व्हॉट्सअपवर येत आहेत. संपूर्ण शासकीय प्रणाली AI मुळे वेगात धावू लागली आहे. गुंतवणुकीचा वेग वाढला आहे. मराठी माणसाला मुंबईतच घर मिळत आहे. AI साक्षरतेसाठी धोरण, नवीकरणीय ऊर्जेचे धोरण, जनरेशन नेक्स्ट वाहतुकीची साधने, नवे जलमार्ग, भूमिगत वाहतुकीचे जाळे हे प्रत्यक्षात उतरताना दिसत आहेत. सर्वाधिक नोकऱ्या देण्यापासून ते सर्वाधिक सौर कृषी पंप बसवणे असे नवनवे विक्रम रचले जात आहेत. नक्षलवाद संपल्यात जमा आहे. विकास, वारसा आणि अंत्योदय या तीनही आघाडीवर महाराष्ट्र यश प्राप्त करतोय आणि या यशानंतरही मुख्यमंत्री देवाभाऊ म्हणतात, अरे ये तो केवल ट्रेलर था, असली पिक्चर अभी बाकी है. जर हा ट्रेलर असेल तर महाराष्ट्राच्या समृद्धीचा पूर्ण चित्रपट नक्कीच जगाला दिशा देणारा ठरेल यात शंका नाही. 2047 साली विकसित भारत आपल्याला पाहायला मिळेल. हे सर्व शक्य झालं ते केवळ आणि केवळ भारताच्या संविधानामुळे आणि संविधानाने जी व्यवस्था उभी केली त्यामुळे.